कशी असते ना मुलींची लाईफ. तर मुलींचं आयुष्य मला खूप आवडतं. खूप मला अभिमान आहे की मी एक मुलगी आहे. पण ज्यावेळेस मी अशा गोष्टी ऐकते ना, तर माझ्या अंगावरती काटा येतो. 13 वर्षाची मुलगी, कायच चुकी असेल तिची? तिने अजून तिचं आयुष्य पण बघितलं नाही. तिचे एवढे मोठे स्वप्न तिनं अजून म्हणजे म्हणतात ना, अंड्यातून अजून पिल्लू बाहेर पण नाही आलं. तोपर्यंतच त्याचा जीव घेतला गेला. म्हणजे किती भयानक कृत्य आहे ते. एका 13 वर्षाची मुलगी घरात बसलेली होती आणि तिला त्या नराधमाने तिथं जाऊन तिला मारलं. म्हणजे ती मुलगी तिच्यावरती अन्याय होतोय तिला ज्यावेळेस समजलं, तिने ज्यावेळेस ओरडायला सुरुवात केली, तर तिचं तोंड बंद करण्यासाठी त्यांनी जाता उचलून तिच्या डोक्यात घातला. म्हणजे तिला किती त्रास झाला असेल. आत्ता जस्ट चालताना ठेच लागली तर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि एवढा मोठा जाता तिच्या डोक्यात घातल्यानंतर तिला किती त्रास झाला असेल. आणि तिला त्रास झाला, ती गेली, ती मेली, पण तिने जन्म दिलाय, त्या आईला किती त्रास झाला असेल. आपण चालताना जर आपल्याला काही लागलं तर आपल्या तोंडातून शब्द येतो, आई ग. ती एवढीशी छोटीशी मुलगी किती रडली असेल, किती ओरडली असेल, तिला किती त्रास झाला असेल. म्हणून मला मी भारतीय असण्याचा खूप गर्व आहे, खूप जास्त गर्व आहे. भारतात प्रत्येक महिलेला पूजलं जातं, ह्याला पण मी मानते. पण ह्या गोष्टी का होतात? जे लोक देवाला मानतात, जे लोक देवीची अफाट पूजा करतात, त्या देवीला पूजणाऱ्या देशामध्ये 13 वर्षाच्या मुलीला सुद्धा ते नराधम लोक सोडू शकत नाही. म्हणजे काय आहे ही गोष्ट? आता एवढे रेप केसेस घडतात, ते आपण म्हणतो की पोरगी रात्रीची उशिरा बाहेर निघाली, छोटे कपडे घालते, हे करते ते करते, पण ती 13 वर्षाची पोरगी, तिची कायच चुकी नाहीये. अशा नराधमाला काहीतरी केला पाहिजे, अशाला काहीतरी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. मला लाज वाटते मी भारतीय असल्याची, खरंच. कारण अशा नराधमांना भारतामध्ये कुठल्याच प्रकारची शिक्षा होत नाही, ह्या गोष्टीची मला खूप मोठी लाज वाटते. एखाद्या पोरीचं आयुष्य बर्बाद करणं हे साधी गोष्ट नाही आहे, आणि तीही 13 वर्षाची मुलगी. तुम्ही देवीला मानता, तुम्ही देवीची पूजा करता, अरे मग ती पोरगी पण एक देवीचंच रूप आहे ना, असं का नाही तुम्ही मानत? मला लाज वाटते ह्या गोष्टीची की भारतात अजूनही अशा बलात्कारी लोकांसाठी कोणतीच शिक्षा नाही आहे, त्यांना जामिनावरती सोडलं जातं. खरं ही गोष्ट थांबवायला पाहिजे. ह्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष घाला आणि त्या नराधमाला कशा प्रकारे जास्तीत जास्त शिक्षा मिळू शकेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. बाय.